कपडा घ्यायला गेले, बस्ता फाळायला 50-60 जण दुकानात घुसली. हा नाही तो दाखव, तो नाही हा दाखव, तो नाही हा दाखव, हा नाही तो दाखव, कॉटन दाखव, लिलन दाखव, अमुक दाखव, ढमुक दाखव. एक कपडा पसंत आला नाही, गज पडला कपड्यांचा. 50-100 माणसं म्हटले, अरे आमच्या लायकीचा काही कपडा आहे की नाही तुमच्या दुकानात? आमच्या अंगावर कोणता कपडा, तुम्ही काय दाखवताय? दुसऱ्या दुकानात बघतो आम्ही. 100 माणसं दुकानातून उठल्यावर त्या दुकानदाराच्या इज्जतीचं दिवाळ आहे ना ते मार्केटमध्ये. हे 100 माणसं घेऊन जाणं म्हणजे परिसरात त्या दुकानाची बदनामी की या दुकानात माल चांगला नाही. नेमके 100 जण बाहेर निघायला लागली आणि तेवढ्या दुकानाचा मालक मोटरसायकल लावत होता. राम राम. का हो पाटील? अरे म्हणे काय कपडा आहे तुमच्या दुकानात? या पोरांनी 1 तास घेतला आमचा, पण एक आमच्या लायकीचा कपडा दाखवला नाही. दुकानदार म्हटले, माफ करा, तुम्ही दुकानात आले हे मला घरीच माहिती पडलं, पण मला थोडासा यायला उशीर झाला. मला उशीर झाल्यामुळे या पोरांकडून तुम्हाला त्रास झाला. काळजी करू नका. बोलावलं 2-3 मूर्खो हो. अरे कळतं का तुम्हाला कोण आहे? अरे अख्खा तालुका आपल्या दुकानात आलाच. 3 पिढ्याचे संबंध आहे यांचे ना आपले. त्यालाही कळत नाही याच्यासोबत आपल्या 3 पिढ्या कधी गेल्या. 3 पिढ्यांचे संबंध. अरे यांच्या लग्नाची चर्चा अख्ख्या तालुक्यात आहे. पाटील काय सोयरीक झाली राव. काय सुंदर मुलगा मिळाला. मग आपली मुलगी काय कमी आहे का? हरकत नाही, तुम्ही आता उठले दुकानातून, तुम्ही कपडा कुठेही घ्या, बस्ता कुठेही घ्या, हरकत नाही. पण मी तुमच्याकरता जरा लस्सी सांगितली. उन्हाळ्याचं जरा जास्त तापमान ऊन वाढलंय, तुम्ही तेवढी लस्सी घेऊन जा. बसा. 100 माणसं उठलेले बसले दुकानात. लस्सी. तुम्ही कपडा कुठेही घ्या. फक्त मी आता माझ्या पुतण्याच्या लग्नाला सुरतून 2 तागे बोलावले, तुम्ही एकदा नजर घाला फक्त. अरे तो सुरतचा तागा. दुकानदाराला कळत नाही त्या नोकराला सुरतचा तागा आपल्या दुकानातला कुठे ठेवलाय. स्वतः मालक गेला, तागा आणला आणि फेकला. प्युअर कोसला. हात लावा. रुबीच्या मिलचं कापड आहे. कोण पाहायला, कोणाच्या अंगावर तुम्ही पाहिला नसेल. धुवायला एकदम छान. हिवाळ्यात घाला, उन्हाळ्यात घाला, पावसाळ्यात घाला. 100 लोक विचारतील, हा कपडा अगोदर कोणी घातला नाही, पुढं कोणी घालणार नाही, आम्ही स्पेशल माझ्या पुतण्याकरता बनवून घेतलाय, वजनाला हलका, अहो कोणत्याही ऋतूत घाला. 100 माणसं विचारतील कुठून आणला, कुठून आणला. तुम्ही हात लावा फक्त. तुम्हाला जरा कपड्यातलं कळतं, लावा हात. 100 लोकांमधल्या काही वासरातल्या लंगड्या गाई होत्या तिथे शहाण्या, त्यांनी हात लावला. हात लावला बरोबर ते म्हटले, शेठ याला म्हणता कपडा, याचा भाव? ते म्हटले, हा घेऊ नका तुम्ही, हा जरा महाग आहे, हा 8,000 रुपये मीटरचा कपडा आहे, आणि हा मी विकायला नाही हो, माझ्या पुतण्याला आणलाय. ते म्हटले, शेठ तुमच्या पुतण्याला दुसरा आणा तुम्ही, हा फाडा आम्हाला. फाडला ना कपडा. नोकर म्हणे, मालक यातला दुसरा तागा दाखवला होता मी त्यांना. भाव काय सांगितला होता रे? 500 रुपये मीटर. म्हणे येड्या, ते गाजर पार घे. त्यांना 500 रुपयाचं 8,000 रुपये मीटरनं विकल्याशिवाय त्यांची पूर्ण थंडी होत नाही. आता ती पूर्ण जिरलेले.